मित्रांनो नमस्कार, जय शिवराय. आजच्या नवीन एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज मी आपणासमोर टाटा स्कायचा सेट टॉप बॉक्स घेऊन आलेलो आहे. आज त्याचं अनबॉक्सिंग करणार आहे. त्याच्यामध्ये बघू कसं काय असतं, कुठली कुठली स्कीम असते. तर जास्ती उशीर न करता आपण व्हिडिओला सुरू करू. तर बघा, हा सेट टॉप बॉक्स आहे, टेस्ट बॉक्सचा बॉक्स आहे. त्याच्यामध्ये हे अनबॉक्सिंग करतोय आपण. त्याच्यामध्ये हा सेट टॉप बॉक्स आहे. हे सेट टॉप बॉक्सला मागे ह्याला HDMI केबल लावायला, नंतर ॲडॅप्टरचं सप्लाय द्यायला, नंतर वरनं डिशवरनं जी केबल येते त्याचं इनपुट देण्याकरता इथं हे स्लॉट आहे. हा असा बॉक्स आहे, एकदम कॉम्पॅक्ट आहे, छान बॉक्स आहे. नंतर हे ॲडॅप्टर आहे, त्याच्यासोबत येतं ते लाईटचं सप्लायचं. नंतर हा रिमोट आहे आणि त्याच्यासोबत एक हे HDMI केबल आहे की जे टी व्हीला सेट टॉप बॉक्सवरून टी व्हीला कनेक्ट होते. आणि ह्याच्यासोबत जे हे म्हणजे आउटडोअर युनिट जे येतं डिश, ते आपल्यावर बिल्डिंगच्या वर लागते. तिकडनं वायर ती अशी खाली येते. वर इंजिनियर येऊन त्याला वर सिग्नल वगैरे घेतो. त्याला सिग्नल तो ॲडजस्ट करतो. म्हणजे डिजिटल जेवढा बॉक्स असतो त्याच्यावर तो सेट टॉप बॉक्सवर हे सेट टॉप बॉक्स लावून डिजिटल सिग्नल घेतो पूर्ण मॅक्झिमम, आणि नंतर अलाइनमेंट करतो डिशची प्रॉपर. मग ती वायर खाली आल्यानंतर ह्या सेट टॉप बॉक्सला इथं दिली जाते. त्याच्यानंतर हे ऑन करून त्याला तो सिग्नल करून चॅनल स्कॅन करतो आणि सगळे चॅनल मग तो ॲक्टिवेट करतो. तर ह्याच्यामध्ये हे सुरुवातीला जो हा बॉक्स येतो ह्याची किंमत, एक जी स्कीम आहे त्याची म्हणजे बेसिक आहे ती 1500 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सेट टॉप बॉक्स येतो, पूर्ण आउटडोअर युनिट येते विथ फिटिंग, 10 मीटर केबल, आणि त्याच्यामध्ये 1 महिन्याचं पॅकेज येतं. बेसिक पॅकेज जो असतो 350 रुपयाचं ते येतं. तुम्हाला कोणालाही जर हे नवीन कनेक्शन हवं असेल किंवा काही रिपेअरिंग करायचं असेल किंवा काही अलाइनमेंट वगैरे डिशची करायची असेल किंवा पॅकेज चेंजेस करायचे असतील, पॅकेज नवीन ॲड करायचे असतील, तर माझ्या स्क्रीनवर आलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला माणूस पाठवेल, किंवा ते नवीन फिटिंग घ्यायचं असेल तर तेही सांगा, मी तेही करतो. धन्यवाद.